नमस्कार, मी अपर्णा देशोन्नतीमध्ये आपले स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहे नागपूरमधील टेकडी गणपती येथे। नागपूरमधील टेकडी गणपती हे खूप प्राचीन आणि प्रसिद्ध गणपती मंदिर आहे। हे मंदिर एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे, म्हणून टेकडी गणपती म्हणून ओळखले जाते। या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुंदर आणि स्वयंभू मूर्ती आहे। येथे नियमितपणे दररोज पूजा आणि आरती केली जाते। गणेश चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला येथे भाविकांची हजारो गर्दी आपल्याला बघायला मिळते। मंदिराच्या परिसरातील नैसर्गिक वातावरण आणि शांतता यामुळे हे मंदिर सुंदर आणि पवित्र स्थान बनले आहे। तर जाणून घेऊया भाविकांकडून त्यांची भावना। तर जाणून घेऊया भक्तांकडून त्यांच्या भावना। तर काका, तुमचं नाव काय? माझं पूर्ण नाव राजू भावराजी राऊतकर आहे आणि मी हुडकेश्वर रोडला इथे राहतो। तर तुम्ही या मंदिराशी कसे जोडले गेलात? माझी लहानपणापासून इच्छा होती, जर मी काही झालं तर नागपूरला स्थायिक होईल आणि ती इच्छा गणपतीजींनी माझी पूर्ण केलेली आहे। याशिवाय बरेचसे अनुभव मला आलेला आहे की जे गणपतीजींनी माझी पूर्ण केलेले आहे। तर मॅम, तुमचे नाव काय? कल्याणी भुसारी। तुम्ही नागपूरचे? तर तुम्ही या मंदिराशी कसे जोडले गेलात? म्हणजे लहानपणापासूनच आम्ही इथे मंदिरात इथलेच प्रॉपर राहणारे पण आहे, तर त्याच्यामुळे दर जेव्हा जमलं तेव्हा मग येणं जाणं आमचं सुरू राहते। म्हणजे दर महिन्याला म्हणा किंवा जसं काही निमित्ताने असं येत राहतो। आणि तुम्हाला या मंदिरामधून काय अनुभव आला? म्हणजे चांगलाच आहे, जशी श्रद्धा तशी भक्ती। कसं वाटतंय तुम्हाला मंदिर मध्ये? खरं तर खूप छान वाटतं। आम्ही पहिल्यांदाच आलो, पण इथला माहोल पाहून एकदम आनंदी फील होते आणि टेम्पल पण खूप छान आहे, माहोल पण खूप छान आहे आणि पीपल पण खूप जास्ती प्रमाणात दिसत आहेत। आणि आम्ही मोस्टली थिंग म्हणजे कॉलेज बंक करून आलेलो आहोत की बाप्पाचं दर्शन घेत आहे। या मंदिर मध्ये येऊन तुम्हाला काय काय अनुभव आले तुमच्या जीवनामध्ये? मला असं वाटतं की जे मी काय घडलेलो आहे त्या मंदिरामुळेच घडलेलो आहे आणि माझ्या मनामध्ये ज्या इच्छा होत्या, जशी मला नोकरी, मुलीची नोकरी, मुलाची नोकरी, आमच्यावर आलेले संकट या गणपतीमुळेच पूर्णते झालेलं आहे, असं माझं ठाम मत आहे। आणि तुम्ही या मंदिरासाठी काय योगदान देता? इथे जेव्हा एकदाच मी इथे केलेलं होतं, त्याच्यापूर्वी मी 3 वर्षापूर्वी गव्हर्नमेंट जॉबला नोकरीला होतो, त्याच्यामुळे तेवढा वेळ होत नव्हता। परंतु एकदाच मी इथे महाप्रसाद फिरलो होता गणपती, त्यावेळी 100वा वाढदिवस होता आणि तो 100 वर्षातून एकदा येत होतो। सॉरी, माफ करा मला, तो 100 वर्षातून एकदा वाढदिवस, तो विशेष त्याला काही महत्त्व असते असं ते मला सांगितलं। तर त्या दिवशी मी इथे सेवादानाचं काम केलेलं होतं, पत्राळी वगैरे वाटप करण्याचं वगैरे काम इथे केलेलं होतं। त्याशिवाय इथे दुरुस्तीसाठी ते सांगून नाही असं की दिवसाची नळ वगैरे इथे लिकेज वगैरे राहत होते, ती गोष्ट मी प्रशासनाला वारंवार लक्षात आणून दिली आणि त्याची ती दुरुस्ती त्यांनी केली। इथे जे आहे, इथे नळ हातपाय धुताना इथे खूप त्रास होता। 1 वर्षापासून तिथे केलं, मी सांगितल्यानंतर त्यांनी ती कारवाई केलेली असं मी समजतो। तर अशा प्रकारे आपण जाणून घेतल्या भाविकांच्या भावना। हे मंदिर केवळ नागपूरमध्येच नाही, तर महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधून सुद्धा भाविकांना आकर्षित करते। मी अपर्णा, कॅमेरा पर्सन अनिकेत सोबत, देशोन्नती, नागपूर।